प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते? सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचं औषध सांगितलं आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत, पण त्यातल्या त्यात समर्थांनी आपली जागा न सोडता विषयी लोकांचं चित्त कुठं गुंतलेलं असतं हे पाहिलं आणि मगच रोगाचं निदान केलं. आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असं वाटतं आहे, हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतलं नाही तर तो कसा बरा होणार? रोग असेल तसं औषध द्यावं लागतं. अजीर्णाने पोट दुखतं ते भुकेने दुखतं असं वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसं चालेल? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थ मार्गाचा उपयोग. एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपलं सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायको मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असंही त्याला वाटतं, पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असं त्याला वाटतं. पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल, पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटं कळूनही त्यात सुख मानत तो राहतो आणि देवानं जे निर्माण केलं ते माझ्या सुखाकरिताच केलं असं समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच करत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आलं नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळवणं, सगळं तेच. असं असताना माणसाला कंटाळा का येऊ नये? याचं कारण असं आहे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरं कारणच खरं आहे. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरं आहे. विषयामध्ये सुख आहे हे आपण कल्पना केली, त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला, तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही, हे मात्र और आहे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.